संकष्टी चतुर्थी श्री गणपती बाप्पांची रेकी साधना कशा प्रकारे करायची. रेकीमध्ये मंगळवारी पण आपण गणपती बाप्पांची रेकी साधना करतो. मंगळवार, मूलाधार चक्र, मंगळ ग्रह, पृथ्वी ग्रह, पृथ्वी तत्व आणि हनुमानजी गणपती बाप्पा यांचा परस्पर संबंध. मूलाधार चक्र हे आपल्या शरीरातील पहिले महत्त्वाचे चक्र. हे चक्र सुरक्षितता, स्थैर्य, आत्मविश्वास, धैर्य, शारीरिक शक्ती व जीवनातील पाया यांचे प्रतिनिधित्व करते. मूलाधार चक्र संतुलित असेल तर व्यक्तीला जीवनामध्ये स्थिरता, आर्थिक सुरक्षितता आणि मानसिक बळ प्राप्त होते. मूलाधार चक्र आणि पृथ्वी तत्व यांचे महत्त्व. मूलाधार चक्राचे स्थान आहे मणक्याच्या तळाशी. याचा रंग लाल आहे. तत्व पृथ्वी तत्व आहे. बीजमंत्र लम आहे. या तत्वाची अधिदेवता श्री गणेश आहे. ग्रह मंगळ ग्रह आणि पृथ्वी तत्वाशी संबंधित ऊर्जा. पृथ्वी तत्व स्थिरता, संयम, सहनशक्ती आणि सुरक्षितता याचे प्रतीक आहे. म्हणूनच मूलाधार चक्र मजबूत करण्यासाठी पृथ्वीशी संपर्क ठेवणे, अनवाणी पायाने चालणे, वृक्ष साधना, ध्यान आणि गणेश उपासना ही अत्यंत उपयुक्त मानली जाते. मंगळ ग्रह आणि मूलाधार चक्र यांचा संबंध. मंगळ ग्रह हा साहस, पराक्रम, ऊर्जा, इच्छाशक्ती आणि कृती यांचा कारक ग्रह आहे. जेव्हा मूलाधार चक्र दुर्बल होते तेव्हा काय परिणाम होतात? एक भीती वाटणे, नैराश्य येणे, असुरक्षितता, आत्मविश्वास कमी होणे, निर्णय क्षमता कमी होणे, आर्थिक अस्थिरता वाटायला लागते आपल्याला. अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मंगळ ग्रहाची सकारात्मक ऊर्जा मूलाधार चक्राला बळकट करते. त्यामुळे मंगळवारी केलेली साधना, चतुर्थीला केलेली साधना मूलाधार चक्र सक्रिय करण्यासाठी विशेष प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर हनुमानजी, मूलाधार चक्र यांचा काय संबंध आहे? तर हनुमानजी हे धैर्य, शक्ती, निर्भयता, भक्ती आणि सेवाभाव यांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. हनुमानजींच्या उपासनेमुळे भीती नष्ट होते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, इच्छाशक्ती मजबूत होते, मंगळ ग्रहाची शुभफळं आपल्याला प्राप्त होतात. मंगळवारी हनुमान चालीसा, बजरंग बाण, ओम हम हनुमते नमहा या मंत्राचा जप केल्याने मूलाधार चक्राची ऊर्जा अधिक संतुलित होते. श्री गणपती बाप्पांचे स्वरूप, ज्यांना आपण श्री गजानन म्हणतो, विघ्नहर्ता म्हणतो, लंबोदर म्हणतो, विविध नावे असलेले हे सुंदर देवता गणपती बाप्पा ही मूलाधार चक्राची अधिदेवता आहे. योगशास्त्रात श्री गणेश हे मूलाधार चक्राचे अधिदेवता मानले जातात. गणेश आणि मूलाधार चक्र यांचे काय संबंध आहे? ज्याप्रमाणे हत्तीचे विशाल स्वरूप आहे त्याप्रमाणे आपल्या गणपती बाप्पांचे स्वरूप आहे, जे स्थैर्याचे, पृथ्वी तत्वाचे स्वरूप आहे. मोठे कान म्हणजे योग्य गोष्टी ऐकण्याची क्षमता. त्यांचे मजबूत पाय जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. विघ्नहर्ता म्हणजे जीवनातील अडथळे दूर करणारे आपले लाडके गणपती बाप्पा. ज्याप्रमाणे घराचा पाया मजबूत असेल तर संपूर्ण घर मजबूत राहते, त्याचप्रमाणे मूलाधार चक्र मजबूत असेल तर सर्व चक्रांची ऊर्जा संतुलित राहते. मूलाधार चक्रासाठी संयुक्त साधना. सकाळी आपण साधना करू शकतो गणेश वंदना, गणपती बाप्पांचा जप, ओम गम गणपतये नमहा 108 वेळा हा मंत्राचा जप. मग मूलाधार चक्राचा बीजमंत्र लमचा जप 108 वेळा. हनुमानजींचा मंत्र ओम हम हनुमते नमहा हा तुम्ही 21 वेळा म्हणू शकता. ध्यान आणि कशी करायचे ध्यान आणि त्याची कल्पना.
डोळे बंद करून मणक्याच्या तळाशी तेजस्वी लाल प्रकाशाचे ध्यान करायचे आहे. कल्पना करायची की पृथ्वी मातेची स्थिर ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. गणपती बाप्पा आपल्या मूलाधार चक्रामधील सर्व अडथळे दूर करत आहेत. हनुमानजी त्यांचं ध्यान करताना हनुमानजी आपल्याला धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास देत आहेत. लाल प्रकाश संपूर्ण शरीरात पसरत आहे. रेकी साधकांसाठी विशेष संकल्प. मी पृथ्वी तत्वाशी पूर्णपणे जोडलेली आहे. श्री गणेशांच्या कृपेने माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत आहेत. हनुमानजींच्या आशीर्वादाने माझे मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित, सुरक्षित, शक्तिशाली, सक्रिय होत आहे. मी स्थिर, सुरक्षित, आत्मविश्वासी आणि समृद्ध आहे. मूलाधार चक्र हे संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा पाया आहे. गणेश उपासना आपल्याला स्थैर्य देते, हनुमान उपासना आपल्याला शक्ती देते आणि पृथ्वी तत्व आपल्याला जीवनात दृढपणे उभे राहण्याची क्षमता देते. खूप आभार, खूप आभार. गणपती बाप्पांचे सक्षम मूलाधार चक्राचे संकष्टी चतुर्थीचा आजचा पवित्र दिवस, ज्याचा संबंध आहे गणपती अथर्वशीर्ष आणि परत मूलाधार चक्राशी. याचा आध्यात्मिक संबंध काय आहे? संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी. या दिवशी उपवास, श्री गणेशांची पूजा, गणपती अथर्वशीर्ष पठण आणि चंद्रदर्शन केल्याने जीवनातील विघ्ने, मानसिक ताण, अडथळे दूर होतात अशी श्रद्धा आहे. अथर्वशीर्षाचे महत्त्व काय आहे? गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणेशांचे अत्यंत प्रभावी उपनिषद मानले जाते. याच्या नियमित पठणामुळे बुद्धी स्थिर होते, मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होतात, निर्णय क्षमता वाढते, कार्यातील विघ्ने दूर होण्यास, आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी मदत होते, आत्मविश्वास आणि अंतर्मनाची शांतता वाढते. मूलाधार चक्राशी संबंधित असलेले याचे कार्य म्हणजे मूलाधार चक्र आणि रेकी याचा काय संबंध आहे? तर मूलाधार चक्र आपल्याला स्थैर्य, सुरक्षितता, आत्मविश्वास, धैर्य, पृथ्वी तत्वाशी जोड देणारे हे चक्र आहे. श्री गणेश हे मूलाधार चक्राची अधिष्ठाता देव मानले जातात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे श्रद्धेने पठण केल्यास मूलाधार चक्र संतुलित करण्यास आध्यात्मिक आधार मिळतो अशी पारंपरिक श्रद्धा आहे. तर ह्या दिवशी जास्तीत जास्त मूलाधार चक्रावर तर एकी साधना करायचीच आहे, पण त्याचबरोबर अथर्वशीर्षाचे पण पठण करायचे आहे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे गणपती अथर्वशीर्ष म्हणून ओळखले जाणारे एक पवित्र वैदिक स्तोत्र आहे. हे अथर्ववेद परंपरेशी संबंधित मानले जाते. यात श्री गणेशांचे स्वरूप, त्यांचे तत्वज्ञान, विश्वातील त्यांचे स्थान आणि उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेले आहे. हे केवळ स्तोत्र नसून एक उपनिषद मानले जाते. अथर्वशीर्ष म्हणजे काय? थर्व म्हणजे चंचलता आणि अथर्व म्हणजे चंचल नसणारे. शीर्ष म्हणजे मस्तक, स्थिर असणारे मस्तक. अथर्वचा अजून एक अर्थ अथर्व वेदाशी संबंधित आणि शीर्ष म्हणजे सर्वोच्च ज्ञान किंवा सार. म्हणजेच अथर्वशीर्ष श्री गणेशांचे परमतत्वाचे ज्ञान देणारा ग्रंथ, मुख्य संदेश. अथर्वशीर्षात आपण श्री गणेशांचे वर्णन करतो, म्हणजे
सृष्टीचे निर्माण, पालन आणि संहार करणारे तत्व ह्या अथर्वशीर्षामध्ये आहे. ब्रह्मस्वरूप, सर्व देवतांचे मूळ, ज्ञान, बुद्धी, चैतन्याचे प्रतीक असे वर्णन केलेले आहे. काही महत्त्वाच्या ओळी आणि त्यांचा अर्थ. ओम नमस्ते गणपतये. हे गणपती, तुम्हाला माझा मनापासून नमस्कार, साष्टांग प्रणिपात. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तुम्हीच प्रत्यक्ष परम सत्य आहात. त्वमेव केवलम कर्तासी. सर्व कार्याचे खरे करते तुम्हीच आहात. त्वमेव केवलम धर्तासी. संपूर्ण विश्वाचे पालन करणारे तुम्हीच आहात. त्वमेव केवलम हर्तासी. योग्य वेळी परिवर्तन आणि संहार करणारे फक्त तुम्हीच आहात. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. तुम्ही प्रत्येक जीवामध्ये नित्य स्वरूपात असलेला एक पवित्र आत्मा आहात. अथर्वशीर्ष पठनाचे पारंपरिक महत्त्व काय आहे? श्रद्धेनुसार नियमित पठनामुळे बुद्धी स्मरणशक्ती वाढण्यामध्ये मदत होते. मन शांत, एकाग्र होते. कार्यातील विघ्नांवर मात करण्यासाठी आत्मिक बळ मिळते. आध्यात्मिक साधनेत प्रगती होण्यास प्रेरणा मिळते. श्री गणेशांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. अथर्वशीर्ष त्याच्या पठनामुळे मूलाधार चक्र अधिक सक्षम होण्यासाठी नक्कीच मदत होते. नक्की अथर्वशीर्षाचे पठन करायचे आहे. खूप आभार अथर्वशीर्षाचे, श्री गणपती बाप्पांचे, पृथ्वी तत्वाचे, पृथ्वी ग्रहाचे, मंगळ ग्रहाचे, हनुमानजींचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ह्या चक्राचे जे बीजमंत्र आहेत ते अनुक्रमे लम, वम, शम, शम आणि सम याचं जास्तीत जास्त उच्चारण केल्यामुळे रेकी साधकाला पृथ्वी तत्वरूपी श्री गणेश बाप्पांचे आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होते. नक्की आज रेकी साधना करायची. या बीजमंत्रांवर जास्तीत जास्त लमचं उच्चारण करा. गणपती बाप्पांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.